नमस्कार, मी सिंड्रेला गवळी। आज मी आली आहे ते कामाटेपुरा या एरियामध्ये। हे दुकान तुम्ही जे बघताय का भंगारवाल्याचं दुकान आहे। समाजाने हा मुसलमान समाजाचा व्यक्ती आहे, त्याचं वय आहे 48 वर्ष आणि विषय असा आहे की त्यांनी एक 22 आणि 23 वर्षाची मुलीला त्यांनी इकडे उचलून आणलेला आहे। लग्नाचा आमिष देऊन त्या मुलीला हे कमिटमेंट करून की मी तुझ्यासोबत लग्न करेन, तुला मी 1 BHK फ्लॅट देईल, तुला अमुक सोनं देईल, हे देईल, ते देईल। तर मला आपल्या समाजाच्या सर्व लोकांना विचारायचं आहे की हे जे लव्ह जिहादचे प्रकार होत आहेत आतापर्यंत आम्ही मानत नव्हतो, पण ह्या म्हाताऱ्याला, या लिंग पिसाट म्हाताऱ्याला हे कळायला पाहिजे की तुझ्या मुलाच्या वयाच्या मुलीला तू इथे आणलेला आहेस, तिचा फोन बंद केलेला आहे या व्यक्तीने आणि त्या मुलीला एका रूम मध्ये त्यांनी ठेवलेला आहे। या एरियामध्ये मी आलेली आहे। हा एरिया तुम्हाला मला जास्त बोलून दाखवायचा नाहीये, हा कामाटेपुरा एरिया आहे। आता हा माणूस त्या मुलीला घेऊन दुबईला जाणार आहे, तर याची हा शाश्वत देणार का की हा माणूस त्या मुलीला कापणार नाही, विकणार नाही? तर माझी संपूर्ण टीम ह्युमन राईट्सची आज इथे उपस्थित आहे आणि हे ते दुकान आहे। त्या माणसाचं नाव काय? कामिल कुरेशी। त्या व्यक्तीचं नाव आहे कामिल कुरेशी। त्याचा फोटो देखील मी लवकरात लवकर या माझ्या फेसबुक वरती पब्लिश करत आहे। कृपया करून माझ्या सर्व फेसबुकच्या जेवढे पण फ्रेंड्स आहेत, जेवढे पण फॉलोअर आहेत, त्यांनी मला कमेंट करून सांगावे की नक्की या माणसाबरोबर आम्ही करायचं काय। तो आम्हाला उद्धटरीतीने बोलतोय की ती मुलगी 24 वर्षाची आहे। तर भडव्या, तुला मला हे विचारायचं आहे, तुझ्या मुलीला तू अशा कोणत्या तरी म्हाताऱ्यासोबत विकणार का? हे या मुलीचे आई वडील आहेत जे अक्षरशः 4 दिवसांपासून रडून रडून त्यांची हालत बेहाल झालेली आहे। तर माझ्या सर्व वरिष्ठांना, माझ्या सर्व शिवसैनिकांना माझी कृपया करून ही विनंती आहे की माझा हा व्हिडिओ हा मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचला पाहिजे, ही मी तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।